नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड संदर्भात। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड अटकेत आहे आणि त्याच्यावर मकोका लावा अशी मागणी केली जात होती आणि आता अखेर खंडणी प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडचा ताबा एसआयटी कडे देण्यात आलाय। सरपंच हत्या प्रकरणी एसआयटीने कराडला ताब्यात घेतलं असून कराडचा आता जेलमधला मुक्काम वाढलाय। मध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। हे बाद तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलेही त्यांची घेतलं नाही, दखल घेतली नाही, पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही। त्यामुळे न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरणाने सुनावली आहे। तर सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींना आता मकोका लागलेला आहे। यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूया। तर आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। यासोबतच विष्णू चाटे, जयराम चाटे यांना आधीच मकोका लावण्यात आलाय। प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे, कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे, मात्र त्याच्यावरही मकोका लावण्यात आलेला आहे। तर अखेर खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता त्याच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिलेली आहे। परळी शहरामध्ये सध्या कडकडीत बंद असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केलाय। वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडनं 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि आज मकर संक्रांत असल्याने बाजारपेठ गर्दीने सजली होती। मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिलेली आहे। त्यामुळे मुख्य बाजारपेठ, मोंढा टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड हे सगळं बंद झालं। कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळी बंदची हाक दिली आणि परळीतली एकूणच दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। काही समर्थक हे टॉवरवर चढले होते, या गोष्टीचा त्यांनी निषेध केला। दुसऱ्या बाजूला काही समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून कराडवर मकोका लावण्यात आलेला तसा निषेध नोंदवला, तर काही समर्थक थेट कमानीवर चढले आणि त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। तर कराडवर मकोका लावल्यानंतर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या समर्थकांकडून समोर आलेल्या आहेत ते आपण आत्ताच पाहिलं। दरम्यान आता परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईने सुद्धा ठिय्या आंदोलन केलं। राजकीय सूडभावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईने केलेला आहे। मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसल्या होत्या। आज जे सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे। खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय, तेवढा मागे घ्यावा। माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही, कशात नाही। माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणीत मी एकली माय, ह्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या, ह्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या। मी माय म्हणून बसले, ह्या मावल्या काय म्हणून बसले। तर कराडसाठी आई सुद्धा आता रस्त्यावर उतरलेली आहे, कोणताही गुन्हा केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडचे आंदोलक सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले। परळीमध्ये एका महिलेने तर चक्क अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला। कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केलाय। तर परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। तर परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरतायत, आत्मदहनाचा प्रयत्न करतायत। कराडच्या काही समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त केलाय। तर तिकडे आता कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलनही करण्यात आलं। तर परळी शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या कमानीवर काही तरुण चढले आणि वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। परळीमध्ये कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत मनोज जरांगे पाटील, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं। तर दुसऱ्या बाजूला काही समर्थकांनी परळीमध्ये कमानीवर चढून या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवलेला आहे।
मकोका लावल्यानंतर परळीमधलं वातावरण आपण बघतोय आणि परळीमध्ये काही अज्ञातांनी तर या संपूर्ण घटना घडत असताना बस फोडलेली आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। परळी बंद पाळण्यात येतोय आणि या बंद दरम्यान अज्ञातांनी बस फोडली आणि बस फोडण्याच्या घटनेनंतर परळीतील सर्व बस डेपोमध्ये पुन्हा आणण्यात आल्या। त्यामुळे परळीमध्ये बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळते। तर वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। परळीमध्ये कराड समर्थकांना आत्मदहनाचाही प्रयत्न केला। अंगावर पेट्रोल ओतून घेत तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं आपण पाहतोय। वाल्मिकांना देव माणूस आहे, देव माणूस मुख्यमंत्री सोडलाय त्याचा महायुतीचा आमदार आहे ते त्याला सोबत पाहिजे राजीनामा आमदार त्याच्यापाशी काय होतं मुंडे घालणे वडे आणले करा दाखल वापस झाले पाहिजे। देव माणूस आहे, देव देव तर आहे। हे सुरेश दास पुन्हा वापस गेलाय बजरंगी जे अन्नावरती खोटे गुन्हे दाखल करायले तोपर्यंत खोटे गुन्हे जोपर्यंत वापस होत नाही तोपर्यंत इथून कोणीच उठणार नाही। न्याय द्या, न्याय द्या। तर परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले असताना आता एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराड संदर्भात वाल्मिक कराडची तब्येत खालावलेली आहे। कराडच्या वैद्यकीय तपासणीमधून ही माहिती समोर येते। वैद्यकीय तपासामध्ये ही माहिती समोर आली असून कराडवर बीडच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान आता वाल्मिक कराडची तब्येत खालावल्याची माहिती समोर येते। कराडवर बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तर संतोष देशमुख प्रकरणाशी वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाहीये आणि आज जे लोक आरोप करता आहेत तेच लोक आमच्या घरी याआधी येत होते असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराडीनं केलेला आहे। माझ्या नवऱ्यासोबत राजकारण करून त्यांना काय भेटणार आहे? आणि जे आरोप करत होते ते माणसं सारखे माझ्या घरी खेटे घालत होते ना, ते सुद्धा येत होते ना। त्यांना निवडून यायला, त्यांना मोठा व्हायला अन्न पाहिजे होता आणि आता तुम्हाला राजकारण करायला अन्न नको झालंय। आता अन्नाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचंय का? कसं शक्य ते? तर राजकारणासाठी वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आल्याचं वाल्मिक कराडच्या पत्नीने म्हटलेलं आहे। तर आता दुसरीकडे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 28 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती, मात्र कोर्टाने मागणी फेटाळली असून त्यामुळे कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। कराडच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टाकडे अर्ज केलेला आहे। यावर पुढील 2 दिवसांमध्ये सुनावणी होईल अशी माहिती कराडच्या वकिलांनी दिलेली आहे। कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांचा त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे। त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये, कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे। त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान। दरम्यान आज कोर्टामध्ये नक्की काय युक्तिवाद झालेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात। संतोष देशमुखांच्या हत्येतील सहभाग तपासायचा आहे। कराडनं मालमत्ता कशी कमावली याचा तपास बाकी। कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे तपासायचं आहे। संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही। कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केलाय, व्हॉइस सॅम्पलही घेतले।
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे. कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या. 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे. पोलिसांनी काय तपास केला? CID कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी. कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत. सर्व मुद्देमाल जप्त केलाय. व्हॉइस सॅम्पलही घेतले. आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली. हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी आहे. कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयात गेला. 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला. तर कोर्टामध्ये आज काय युक्तिवाद झाला ते आपण पाहिलेलं आहे. तर आता दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी SIT प्रमुख बसवराज तेली यांची आज भेट घेतली. यावेळेस धनंजय देशमुख यांनी SIT प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेतल्यानंतर या संपूर्ण हत्येचा घटनेचा व्हिडिओ देण्याची मागणी केलेली आहे. SIT प्रमुखांकडे या संदर्भात त्यांनी अर्ज केलेला आहे. सरपंच हत्येचा व्हिडिओ द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी SIT प्रमुखांकडे केलेली आहे. तसंच कराडवर मकोका लागल्यानंतर तपास योग्य दिशेने सुरू राहावा आणि दोषींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे. आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे. तर आपण पाहिलं धनंजय देशमुख हे SIT प्रमुखांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर आज कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता प्रतिक्रिया समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे यांची. खंडणी आणि सरपंच हत्येतील आरोपी हा एकच असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केलेला आहे. कराडवर मकोका लावल्यानंतर जरांगेंनी हे वक्तव्य केले. तर एका माणसासाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका अशी विनंती सुद्धा जरांगेंनी फडणवीसांकडे केलेली आहे. यावेळी खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करताल त्यावेळेस खंडणीतल्या आणि खून करणाऱ्याला सांभाळणारे कोण, यांना गाड्या पुरवणारे कोण, पैसे पुरवणारे कोण, यांना घेऊन कोण पळालं, यांना जीव कोणी घातलं, यांना राहायला जागा कोणी दिली, यांना पैसा कोणी पुरवला, हे सगळे 100-150 जण असायला पाहिजे. त्याच्यात ही सगळी टोळी मुख्यमंत्री साहेबांनी धरली पाहिजे आणि हिचा समूळ नायनाट केला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी एका माणसासाठी पुऱ्या राज्याला कलंकित होऊ देऊ नये. तर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलेलं आहे. वाल्मिक कराडांची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे आणि याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतायत असं अजित पवारांनी म्हणत बोलणं टाळलेलं आहे. धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा तर एवढंच राहिलं परळीमध्ये. आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना. पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगात चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ते ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता. राजीनामा घेण्यात येणार का? कारण की जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात. तर आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितलेली आहे. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळते. तर 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनावणे यांना कळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याआधी सुद्धा सोनावणेंनी शहांची भेट घेऊन CBI चौकशीसाठी मागणी केली होती. त्यामुळे आता बजरंग सोनावणे शहांची पुन्हा भेट घेणार आहेत. असं वाटत होतं पण तशी परिस्थिती दिसत नाही. मला ज्या दिवशी वेळ मिळेल अमित भाई शहांची त्या दिवशी मी त्यांना भेटणार आहे. ह्या सगळ्या कृतीचा आढावा त्यांना देणार आहे आणि त्याच्यानंतर माझी जी काही पुढे मला काय मागणी करायची ती पण मी करणार आहे. आणि ही झालेल्या त्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईवर मी किती समाधानी किंवा मला किती आनंद ही पण मी त्यांना सांगणार आहे. मी त्यांचे आभार पण मानणार आहे कारण त्यांच्यामुळेच हे सर्व झालंय.
आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. अमित शहा यांनी शिर्डीमध्ये शरद पवारांसंदर्भात वक्तव्य केलं, शरद पवारांवर टीका केली आणि अमित शहांनी पवारांवर केलेल्या या आरोपांना आज शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले. 1987 पासून पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं असं शहा म्हणाले होते. तर त्यावर पवारांनी या आधीचा कोणताही गृहमंत्री तडीपार झालेला नव्हता. तडीपार झाले त्यावेळेस त्यांना महाराष्ट्रात आसरा घ्यावा लागला होता असा टोला पवारांनी लगावलाय. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है। उत्तम प्रशासन देशाला दिले, तिची नावं मी आता सगळ्यांना सांगितली. त्यांचे एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यात तरीफान केलं गेलं. तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळे तरीफान न केलेली आणि तुझ्या खातर आणि गुजरातमधून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्याची आज मला आठवण होती. तर अमित शहांनी यावेळेस पवारांवर टीका केली आणि पवारांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. आता याच संदर्भात आशिष शेलार यांचं सुद्धा वक्तव्य समोर येत आहे. जुन्या प्रकरणावर बोलाल तर आम्हाला सुद्धा लवासावर बोलावं लागेल असं म्हणत पवारांच्या अमित शहांवरील टीकेला भाजपानं उत्तर दिलंय. तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल. ती वेळ तुम्ही आणून देऊ नका. आणि खंजीर खुपसण्याच्या 45 वर्षापूर्वी राजकारणासाठी सत्तेसाठी वाटेल ते याचे जनक कोण याचं पवार साहेब उत्तर द्या. आणि एकदा हे महाराष्ट्राला सांगा की जनसंघ भाजप याबरोबर तुम्ही सरकार बनवली, छूत अछूत तुम्हाला सत्तेसाठी काहीही लागत नाही हे सत्तेही सांगा. यानंतर आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून. उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान अशी मागणी करताना जीभ कशी झडली नाही अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या संदर्भात कोणीही गद्दारी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे असा घणाघात राऊतांनी केला. तर शिवसेनेच्या कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरून हटवण्याचा ठराव करण्यात आलाय. ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय. ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माग आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही. या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. लाडक्या बहिणींनो आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारने ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडनं आवाहन केलं जाणार आहे.
यानंतर आता बातमी आहे नाशिकमधून अत्यंत धक्कादायक, कारण एका तरुणाचा नायलॉन मांजाने बळी घेतलेला आहे. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली, तर नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरातली ही घटना आहे. सोनू धोत्रे नावाचा 23 वर्षाचा तरुण गळा नायलॉन मांजामुळे त्याचा चिरला गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारांआधीच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाचं लग्न अगदी काही दिवसांनीच होणार होतं, मात्र लग्नाआधीच त्याच्या आयुष्याचा दोर नायलॉन मांजाने कापलेला आहे. भावाच्या मृत्यूच्या घाताची ती बातमी बहीण सहन करू शकली नाही. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच बहिणीनं टाहो फोडला. एका नायलॉन मांजामुळे धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. करून तो कॅम्पला चाललेला होता, तर पाथर्डी फाट्याला झालं म्हणतोय. आम्ही तर नव्हतं, आम्हाला काहीच माहित. पातळीला नको जाऊ, पहिले माझ्याकडे येतो. नाही ताई, मी पहिले त्या बाईला पाहून येतो, ती आजारी आहे. तो तिला पाहायला चालला होता, त्याच्या संग असं घडलं. मी त्याला कॉल केला तर मला अशी बातमी भेटली. तर नाशिकमधल्या बहिणीचा टाहो आपण बघितला. नायलॉन मांजामुळे तिचा भावाचा जीव गेला. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा नोकरीवर जाणाऱ्या पोलीस फौजदाराचा नायलॉन मांजानं गळा चिरलेला आहे. दीपक पारधे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस फौजदाराचं नाव असून अतिरक्तस्राव होऊन ते बेशुद्ध झाले. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सातारा परिसरामधून जात असताना ही धक्कादायक घटना घडलेली आहे. तर पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाचा धोका लक्षात घेता नागपूरमधील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. उड्डाणपुलावरून वाहतूक करत असताना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. तर इंदिरानगर पोलिसांनी 8 जणांना अटक केलेली आहे आणि नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांकडनं ही धडक कारवाई करण्यात आली. नायलॉन मांजा वापरायला बंदी असताना त्यांनी नायलॉन मांजा वापरलेला आहे आणि पतंग उडवत आहेत. जेणेकरून आमच्याकडे आज एक मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे जो मोठ्या प्रमाणात, आणि ती कारवाई करून घेत आहोत. यानंतर आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी. सरकारी काम आणि 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतच असतो. सामान्य नागरिकांचं जर एखादं काम करायचं असेल तर अनेकदा सरकारी कार्यालयामध्ये त्यांना फेऱ्या माराव्या लागतात. कर्मचारी अधिकारी त्यांची अडवणूक करतात, मात्र पैसे